आळंदी येथील हनुमानवाडी ठाकरवस्तीवरील दुहेरी हत्याकांडाचा खुलासा। सोशल मीडियावर आजोबा आणि आजीची ओळख झाली। पुन्हा दोघांनी लग्न केलं। लग्नानंतर वाद सुरू झाले। आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर आलाय। चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून आजोबानेच केला घात। सोशल मीडियावर ओळख, लग्न आणि वाद, आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा मास्टरमाइंड समोर आलाय। 6 वर्षीय चिमुकली आणि 70 वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांडाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात उलगडा केलाय। आळंदी परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या 6 वर्षीय चिमुकली आणि 70 वर्षीय वृद्धेच्या दुहेरी हत्याकांड या प्रकरणी विनायक तुकाराम भावारी वय 31 या आरोपीला आळेफाटा येथून अटक करण्यात आली आहे। संशयातून त्याने हे क्रूर कृत्य केल्याचं समोर आलंय। पत्नीला आपल्या विरुद्ध भडकवतात असा संशय आरोपीच्या मनात होता। धनश्रीची आजी संगीता केदारी या गुरुवारी रात्री हॉस्पिटलमध्ये कामावर गेल्या होत्या। त्यामुळे धनश्री शेजारील मंगल शिंदे यांच्याकडे होती। रात्री उशिरा संगीता यांचा पती व धनश्रीचा नात्याने आजोबा असलेला आरोपी विनायक भावारी तिथे आला। मंगल शिंदे या पत्नीला आपल्या विरुद्ध भडकवतात असा संशय आरोपीच्या मनात होता। याच रागातून त्याने प्रथम शिंदे या महिलेचं डोकं भिंतीवर आपटून त्यांची हत्या केली। त्यानंतर ओळख पटेल या भीतीने चिमुकल्या धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केला। आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला। या सर्व घटनेचा तपास करत असताना तुकाराम भावारी या व्यक्तीकडे पोलिसांची संशयाची चाहूल लागली। पोलिसांनी सर्व घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक कसबे आणि उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला। तो आळेफाटा येथे पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या। संगीता केदारी आणि आरोपी विनायक यांचा 2 वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून परिचय होऊन विवाह झाला होता। मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्यात वाद असल्याने तो वेगळा राहत होता। या वादाचं शेवट अखेर या भयानक हत्याकांडात झाले। घटनेमुळे आळंदी परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळून येत आहे। या सर्व प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत, परंतु या सर्व घटनेत निष्पाप चिमुकल्या धनश्रीचा जीव गेलाय, तसेच 70 वर्षीय वृद्धेचा देखील जीव गेलाय। या संपूर्ण घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा।